हॅलो एव्हरीवन, मी सानिका तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आजचा विषय हा सर्वच लग्न झालेल्या कपलसाठी महत्त्वाचा आहे. लग्न झाल्यानंतर, बाळ झाल्यानंतर करिअर संपतं का? किंवा मग बाळाला जन्म देणे म्हणजे एक जबाबदारी वाढल्यासारखं आहे का? बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचा सांभाळ करणं आपल्याला जमेल का? फायनान्शियली स्टेबल होईपर्यंत बाळाचा विचार करायचा की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे. सर्वप्रथम खरं सांगायचं झालं तर आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या घरच्यांना 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर असं वाटू लागतं की आपल्या घरातसुद्धा एक बाळ यावं. तर कारण आपल्या घराला किंवा आपल्या वैवाहिक आयुष्याला बाळ झाल्याशिवाय शोभा नसते. तर या गोष्टीचाच विचार आपण करू लागतो आणि मग बाळाचा विचार करतो. तर याबाबतीत एक सांगू इच्छिते की प्रेग्नन्सी जितकी नॅचरल राहते, तितकी ती सोपी आणि त्रासदायक म्हणजे कमी त्रासदायक होऊन जाते. नक्कीच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये लेबर पेनमुळे होणारा त्रास भयंकर असतो. त्यावेळी आपल्याला सगळंच आठवतं म्हणजे देव, आई गं हे 2 शब्द आपल्या तोंडात असतात. पण ते तेवढ्यापुरतं किंवा तेवढ्या वेळापुरतं असतं. त्यानंतर आपल्या हातात एक गोंडस छकुलं बाळ असतं. आपली नेक्स्ट जनरेशन, आपली कार्बन कॉपी आपल्यासोबत असते. तर लग्न झाल्यानंतर उगाचच 4-5 वर्ष प्लॅनिंग वगैरे करून प्रेग्नन्सी लांबवू नये. कारण त्याच्यानंतर मग काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि त्यानंतर मग अजून तो जो वेळ आहे तो वाढत जातो. तर माझ्या ज्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्यांचं अजून लग्नसुद्धा झालेलं नाही आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी अजून बाळाचा विचारसुद्धा केलेला नाही आहे. माझं लग्न 23व्या वर्षी झालं. त्यानंतर मग वर्षानंतर मला मुलगी झाली. मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर मी सेकंड चान्स घेतला. दोन्ही डिलिव्हरी माझ्या नॉर्मल होत्या. त्यामुळे मग मी सेकंड चान्स हा 3 वर्षानंतर लगेच घेतला. कारण जास्त गॅप पण म्हणजे जास्त गॅप पण होऊ द्यायचा नव्हता आणि नॉर्मल डिलिव्हरी होती. त्यामुळे मग मी 3 वर्षानंतर सेकंड चान्स घेतला. तर माझा जो प्रेग्नन्सीचा जर्नी आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर माझ्या दोन्ही डिलिव्हरी नॉर्मल झाल्या आहेत. बॅलन्स डाएट, रेग्युलर एक्सरसाइज अँड स्टार्टिंगपासून डेली अर्धा ते पाऊण तास वॉकिंग हे मी फॉलो केलं सुरुवातीपासूनच. त्यामुळे कदाचित नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल झाली. तर फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस मी वर्क फ्रॉम होम होते. त्यामुळे सगळंच अगदी छान फॉलो केलं गेलं. म्हणजे एक्सरसाइज किंवा खाणं-पिणं हे वेळेवर होत गेलं. पण दुसऱ्या वेळेस मी वर्किंग होते. म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत मी स्वतः स्कूटीने जाऊन येऊन 20 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करायची. तर स्कूलमध्ये जॉबला होती. त्यामुळे मग एक्स्ट्रा एक्सरसाइज अशी करायची गरज लागलीच नाही. कारण स्कूलमधले जिने चढ-उतर करूनच एक्सरसाइज होऊन जायची. फर्स्ट डिलिव्हरीला पूर्ण 12 तास मला लेबर पेन म्हणजे झाला होता. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8:30ला माझ्या मुलीचा जन्म झाला. तर पूर्ण 12 तास लेबर पेन होता. आणि दुसऱ्या वेळेस जेमतेम 3 ते 4 तास म्हणजे 3 ते 4 तासामध्ये डिलिव्हरी झाली होती. फक्त पहिल्या वेळेस मी म्हणजे माझी डिलिव्हरी जी होती ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला झाली होती. तिथे मला हवी तशी ट्रीटमेंट म्हणजे मिळाली नव्हती. थोडेसे हाल झाले होते डिलिव्हरीनंतर. म्हणजे सारखं ह्या रूममधून त्या रूममध्ये शिफ्ट केलं जात होतं. त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल झालं होतं त्यावेळेस. त्यामुळे मग दुसऱ्या वेळेस मी असं ठरवलं की प्रायव्हेट हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी जायचं. तर मग दुसऱ्या वेळेस मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच डिलिव्हरी करून घेतली. खूप छान ट्रीटमेंट तिथे मला मिळाली आणि जो लेबर पेनचा त्रास होता तो मला असा पहिल्या वेळेस जसा जाणवला होता किंवा जो झाला होता तो मला इथे असं वाटलंच नाही. तर अशा दोन्ही डिलिव्हरी माझ्या व्यवस्थित झाल्या आणि अगदी सांगायचं झालं तर 5व्या दिवसापासून मी घरात रेग्युलर रुटीन माझं चालू झालं होतं. कारण आई नव्हती मला आणि त्यामुळे मग करायला असं म्हणजे मनापासून असं करायला कोणीच नव्हतं किंवा ते असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की खूप गोष्टी असतात बाळ झाल्यानंतर. खूप बिझी शेड्यूल होऊन जातं आपलं. त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी आपण दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहू शकत. त्यामुळे मग मी स्वतःच 5व्या-6व्या दिवसापासून मी करायला लागले होते जे जमेल ते. तर आपण हा एक सुद्धा विचार करतो की मग आपलं डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं कोण करेल असं वगैरे असतं. मोस्ट ऑफ ज्या गर्ल्स असतात म्हणजे मुली असतात त्या डिलिव्हरीनंतर आईकडे जातात. तर तसं असतंच म्हणजे आईकडे गेल्यानंतर तो आराम मिळतोच आपल्याला. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही दोन्ही वेळेस. मी स्वतःच करायला सुरुवात केली.
पण त्याचा त्रास काही मला आता अजूनपर्यंत तरी जाणवत नाही आहे. बघू आता ह्याच्या पुढे नॉर्मल डिलिव्हरी झाल्या होत्या त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की काही त्रास होईल. झाला तर मग आता पुढे बघूयाच. ते आता आपल्या हातात नाहीच आहे. त्यानंतर मग पहिलं बाळ जे आहे ते 3 वर्षाचं म्हणजे झाल्यानंतर म्हणजे पहिली मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर मी दुसऱ्या बाळाचा विचार केला. तर दुसऱ्या बाळाचा विचार करण्याचा म्हणजे का केला तर त्याचं एक कारण होतं ते म्हणजे आपलं पहिलं जे बाळ असतं त्याला तो एकटं पडू नये. मोठं झाल्यावर त्याला वाटू नये की मी एकटीच आहे आई-बाबांना. मला कोणी भाऊ-बहीण नाही आहे. त्यामुळे मग आम्ही दुसरा चान्स घेतला. म्हटलं ठीक आहे काहीही होऊ दे. मुलगी असो, मुलगा असो काहीही चालेल आपल्याला. पण आपल्या मुलीला कोणतरी सोबत हवं. आपल्या मुलीला सिबलिंग्स हवं. म्हणून मग मी दुसरा चान्स घेतला. आता दुसरा चान्स घेताना सुद्धा बरीच लोकं विचार करतात की दुसरं बाळाचं म्हणजे खर्च आपल्याला परवडेल का? किंवा कारण मुलाला जन्म देणं म्हणजे सगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येतात. त्यामुळे आपण दुसऱ्या वेळेस नक्कीच विचार करतो. त्यात पण जर पहिल्या वेळेस जर आपल्याला त्रास झाला असेल खूप म्हणजे सी सेक्शन असेल किंवा मग नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली असेल आणि खूप जास्त त्रास झाला असेल तर मग आपण दुसऱ्या वेळेस नक्कीच विचार करतो. तर माझ्या बाबतीत सुद्धा तसं झालं होतं. पण म्हटलं ठीक आहे आपल्या मुलीसाठी म्हणजे आपण तिच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की असू द्या म्हणून. तर फायनान्शियल इन्सिक्युरिटीसुद्धा म्हणजे त्यावेळेस आपण विचार करतो की म्हणजे फायनान्शियल जर आपण इन्सिक्युअर असतो तर त्यावेळेससुद्धा आपण दुसऱ्या बाळाचा विचार करायचा की नाही हे विचार करतो. त्यानंतर करिअर म्हणजे जर करिअरसुद्धा थांबून जातं कारण 2-2 बाळ होऊन जातात घरामध्ये. मग त्यांचं ते मोठी होईपर्यंत आपल्याला बाहेर पडणं अशक्य होतं. तर मी सुद्धा हा विचार केला होता. पण आत्ता माझं बाळ 8 महिन्याचं झालं आहे आणि मग मी माझे स्वतःचे क्लासेस चालू केले आहेत. मी सुद्धा जॉब करत होती. पण मग आता बाहेर जाणं तर शक्य नाही आहे. पण टीचिंगची आवड आहे त्यामुळे मग मी स्वतःचे क्लासेस चालू केलेले आहेत. तर चांगलं चाललेलं आहे. त्यानंतर मी सांगेल की तर अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये बरेच कपल्स असतात की नक्की काय करायचं? म्हणजे पहिलं बाळ झाल्यानंतर किती वर्षाचा गॅप घ्यायचा किंवा मग किती वर्ष थांबायचं दुसऱ्या बाळासाठी किंवा दुसऱ्या बाळाचा विचार करायचा की नाही दुसरं बाळ हवंच आहे का? ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप कन्फ्युजन क्रिएट करतात. तर मला जेन्युइनली असं वाटतं की जर तुमचं पहिलं बाळ असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं बाळ एकटं पडू नये किंवा त्याला सिबलिंग असावं, भाऊ किंवा बहीण काहीही, पण त्याला सोबत कोणतरी असावं, तर नक्कीच दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा आपण. तर असा होता माझा दोन्ही वेळेसचा डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स किंवा प्रेग्नन्सीचा पूर्ण थ्रू आउट द प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.